महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता महिन्याला मिळणार 9,000 रुपये। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल तर हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा। तुम्हाला जर महिन्याला 9,000 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला व्हिडिओद्वारे समजणार आहे। नमस्कार, तुमच्याकडे जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर नवीन वर्षात खूप मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता तुमच्यासाठी नवीन योजनांची सरकारने घोषणा केली आहे। एका योजनेतून तुम्हाला 7,000 तर दुसऱ्या योजनेतून तुम्हाला तब्बल 9,000 रुपये मिळणार आहे। ज्या पद्धतीने पेन्शन मिळते त्याच पद्धतीने हे पैसे आता तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये सरकारने अनेक योजना काढल्या आहे। यामध्ये सरकार महिन्याला 3,000 रुपये देणार आहे। बऱ्याच योजनांचे मोठे लाभ आता मिळणार आहे तुम्हाला। तर हे लाभ कोणते मिळणार आहे, कोणत्या महिलांना हा लाभ मिळणार आहे, यासाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत। काय अटी आहे या, त्याचबरोबर यासाठी पात्रता कोण पात्र असणार आहे, कागदपत्र डॉक्युमेंट कोणती लागणार आहे, याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला फक्त एक लाईक करा। बघा, या योजनेसाठी तुम्ही अर्ज कुठे करायचा आहे, जेणेकरून एका योजनेतून 7,000 आणि दुसऱ्या योजनेतून तुम्हाला तब्बल 9,000 रुपये मिळणार आहे। सरकार आता या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देणार आहे। सगळ्या लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। अगदी महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर महिन्याला 7,000 मिळणार आहे। हा निधी सरकारमार्फत आलेला आहे। पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे। पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पात्र असलेल्या लाडक्या बहिणींनी जर हप्ते आत्तापर्यंत घेतले असतील तर या योजनेसाठी त्या पात्र आहेत। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 7,000 रुपये तर दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 9,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। असे एकूण 16,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यावर येणार आहे। यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड हवे। वार्षिक उत्पन्न तुमचे 1,20,000 पेक्षा जास्त नसावे। तुम्ही 4 व्हीलरचे मालक नसावे आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्डपैकी एक असायला हवे, तरच या 2 योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर या योजनांचा तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे। तुम्हाला जर या योजनेचा लाभ हवा असेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवे। राज्यातील 2,16,00,000 महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे। 2 योजनांचा लाभ आता महिलांना होणार आहे। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला होणार आहे। कालच्याच बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यात पिवळ्या केशरी रेशन कार्ड धारकांसाठी त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे। आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या एक जरी तुम्ही हप्ता घेतला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुम्हाला जर महिन्याला 9,000 रुपये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। संपूर्ण माहिती व्हिडिओद्वारे तुम्हाला समजणार आहे। महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता महिन्याला मिळणार 9,000 रुपये। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल तर हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा। अर्ज कोठे करायचा, कागदपत्र कोणती लागणार आहे, या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तब्बल 10,000 रुपये मिळणार आहे। सरकार लाडक्या बहिणींसाठी नवनवीन योजना आता राबवत आहे, आता घेऊन येत आहे। त्यातीलच ही एक योजना आहे। पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक महिलांसाठी दरमहा 9,000 रुपये आता सरकार देणार आहे। यासाठी कोण पात्र असणार, कागदपत्र कोणती लागणार आहे, याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। राज्यात पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना आता नवीन 2 योजनांचा लाभ सरकारकडून होणार आहे। यासाठी पात्रता काय, अर्ज कुठे करायचा आहे, कागदपत्राविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सरकार आता महिलांसाठी बऱ्याच नवनवीन योजना घेऊन येत आहे, त्यापैकी ही एक योजना आहे। या ज्या योजना आहेत त्या योजनेतून एका योजनेतून 7,000 आणि दुसऱ्या योजनेतून तुम्हाला तब्बल 9,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यावर मिळणार आहे। असे एकूण 16,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेत पात्र असाल तर तुम्ही या योजनेसाठी देखील पात्र आहात। पात्रता म्हणजे लाडकी बहीण योजनेत तुम्ही पात्र असायला हवे
आणि वार्षिक उत्पन्न तुमचे 1,20,000पेक्षा जास्त नसावे. तुम्ही सरकारचा कुठलाही टॅक्स भरत नसावा. तुमच्याकडे 4 व्हीलर नसावी तुमच्या मालकीची. त्यानंतर ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता लागू होत्या त्याच पद्धतीने ह्या देखील पात्रता लागू असणार आहे. कालच्याच एका बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यात पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोठ्या घोषणा त्यांनी करण्यात आलेल्या आहे. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना महिलांना मोठ्या प्रमाणात योजनांचा लाभ होणार आहे. बऱ्याचशा योजना ज्या आहे त्या सरकार आता काढत आहे. त्या योजनांचा लाभ जो आहे तो पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक महिलांना होणार आहे. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, या दोन्हींपैकी एक जरी रेशन कार्ड असेल तर सरसकट आता सरकारने पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी बऱ्याच योजना घेऊन येत आहे. आता तुम्हाला 9,000 रुपयेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील 4,25,00,000 धारकांसाठी ही योजना आखली आहे. या माध्यमातून तुम्हाला 9 आणि अजून एका योजनेतून 7,000 रुपये असे मिळून तुम्हाला 16,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता ज्या महिलांना चालू आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 2 योजनांच्या माध्यमातून तुम्हाला 16,000 रुपये मिळणार आहे. तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवे असे सांगण्यात आले आहे. ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही जर या सुभद्रा योजनेस पात्र असाल तर कागदपत्र डॉक्युमेंट आवश्यक आहे ते तुम्हाला सांगत आहे. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. आधार कार्ड, KYC केलेले बँक अकाउंट डिटेल्स, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, फोटो, KYC केलेले डॉक्युमेंट, पॅन कार्ड, KYC केलेले रेशन कार्ड हे तुमच्याकडे असायलाच हवे. पात्र महिलांना वर्षातून 2 वेळा प्रत्येक महिलेला 5 आणि 4,000 रुपये 6 महिन्याला असे एकूण 9,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. ही योजना नवीन वर्षात सुरू करून येत्या 3 वर्षात राबवली जाणार आहे. अर्ज कसा करायचा आहे तर अंगणवाडी केंद्र, जनसेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज अर्ज देऊ शकतात. तिथून फॉर्म घेऊन यायचा आणि तो फॉर्म सगळा व्यवस्थित भरून त्याला कागदपत्र जोडून तुम्ही सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे. डॉक्युमेंट्स हे सगळे जे आहे ते व्यवस्थितरित्या जोडून तुम्ही फॉर्म हा सबमिट करायचा आहे. ज्या ठिकाणाहून फॉर्म घेतला त्या ठिकाणीच तुम्ही सबमिट करायचा आहे. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ मला तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.